तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे आणि तुमच्यासाठी मी खूप भारी घेऊन आले आजचा ब्लॉग असा आहे की तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की डान्स कोरिओग्राफीसाठी आम्ही भोसला मिडल स्कूलला गेलो होतो आणि त्यांचं समर कॅम्प व्हेकेशन संपलं आहे आणि त्यांचा लास्ट डेच्या दिवशी मुलांनी जे पण काही शिकलेत ते प्रेझेंट करणार आहेत आणि ते दाखवणार आहेत आणि त्यात त्यांनी स्पर्धाही ठेवलेल्या आहे काही आणि त्यासाठी पॅरेंट्स पण आलेले त्यांचे. आणि बघा, हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप भारी आहे आणि खूप काही तुम्हाला छान बघायला मिळेल. प्लीज हा ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. आणि चल आपण बघूया ब्लॉग. तर मित्रांनो बघा, आम्ही फायनली आता आम्ही पोहोचलो आहे लोकेशनवर आणि हे आहे भोसला मिलिटरी स्कूल, बघू शकता. लहान मुलांचा इथे समर कॅम्प वेकेशनचा लास्ट डे होता आणि इथे तुम्हाला काही खूप वेगळं बघायला मिळणार आहे आणि जिथे तुम्ही आता पोस्टरवर जे बघतायत तेच तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, कारण की आर्मी स्कूल आहे आणि इथे तुम्हाला खूप वेगळं काही ते बघायला भेटणार आहे. मस्ती धमाल ते पण असणार आहे आणि खूप काही तुम्हाला इथं वेगळं काही बघायला भेटणार आहे, खूप काही शिकायला भेटणार आहे आणि मलाही खूप शिकायला मिळालं. बघा, आपण जाऊया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही पोचलो आहे आणि काही थोड्या वेळातच कार्यक्रम स्टार्ट होईल, तुम्हाला तो बघायला मिळेल आणि खूप वेगवेगळे आजचा ब्लॉग खूप भारी असणार आहे. बघा आणि कंटिन्यू करा. नेक्स्ट भोसला मिलिटरी स्कूल, इथे हॉर्स रायडिंग बी शिकवली जाते आणि खूप काही सारे ॲक्टिव्हिटीज असे इथे घेतले जातात समर कॅम्प व्हेकेशनमध्ये. अजून पुढे बघायचं मला आणि चला आपण जाऊ पुढे, अजून बघू काही वेगवेगळं. तुम्हीही बघा, मीही बघतो. चला. ते सगळ्या मुलांचे पॅरेंट्स बसलेले आहेत. त्यांना 1 महिना समर वॅकेशन असतं, त्यांना भेटता येत नाही आणि कॉलेजही त्यांना जास्त बोलता येत नाही. त्याच्यामुळे ते खूप खुश आहेत सगळे पॅरेंट्स की मुलांना बघून त्यांच्या की तिथे. अपनी नजर ग्राउंड के मध्य में ले जाइए. आपको दिख रहा होगा कि कैसे हमारे सभी घोड़सवार, हमारे हॉर्स राइडिंग मास्टर सूबेदार मेजर संजय कुमार दुबे सर को फॉलो करके हॉर्स राइडिंग की शुरुआत करने जा रहे हैं. पॅरेंट्सना खूप आनंद झाला की त्यांचे मुलं घोड्यावर कधी स्पर्धा करतायत आणि ॲक्टिव्हिटी करतायत, त्यांना खूप चांगलं वाटलं असेल. मित्रांनो, हॉर्स रायडिंग रेस स्टार्ट होणार आहे आणि बघा, तुम्हाला बघायला मजा वाटेल आणि भारी वाटेल. बघा. तो बघ, तो 1 नंबर ऑरेंज फेटावाला आहे. वाड्यावर पडलो आता वाड्यावर पडला. तोच घोडा जास्त तग करतोय. ते बघ, डिस्टन्स बघ त्याचा शेवटचा सर आहे. अगं, शेवटचा कोण समजलं का तुम्हाला? हां, तो सर आहे, तो सर नाही. हा शेवटचा. हां 30 दिवसात बरं घोडा चालवायला शिकले म्हणजे काय.
गाईस मित्रांनो बघा यांचे फेस घोड्याची रेस बघून यांचे बघून एकदम शॉक झाले. या मुलांनी काय केलं आणि कसं केलं आणि किती भारी केलं या मुलांनी. वाटलं पण नव्हतं, छान केलं. फक्त घोड्यांचं नाही आहे, अजून पुढे भरपूर ॲक्टिव्हिटीज बाकी आहे, भरपूर स्पर्धा बाकी आहे, अजून खूप काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. वेगवेगळे बघा आणि एन्जॉय करा. तुम्ही डायरेक्टली शॉक होऊन जाणार. पुढे अजून बघा ब्लॉग, पुढे खूप डेंजर आहे, खूप खतरनाक आहे. बघा तुम्हाला पुढे कळेलच. Final contestant. Oh, final contestant. Our third contestant is going down. अरे आता हा He's going to attempt a triple tank picking. Javelin down. He's done the first one. He's done the second one. And he's done the third one. Give him a round of applause. The three contestants that were chosen for tank picking are Siddharth Patalkar, Krish Rao and Arihant Jadhav. खूप छान पद्धतीने त्यांनी तिथे सजवलं होतं आणि झेंडे वगैरे जे खूप सुंदर दिसत होतं. बघा इथून मध्ये जायचं आहे मित्रांनो. वाव, खूप छान आहे. असं भोसला मिलिटरी स्कूल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे या ठिकाणी आपण पोचलो आहे आणि बघू शकता तुम्ही इथे यांचा प्रोग्राम चालू आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे या साईडला खाली. ठीक आहे, खूप छान पद्धतीने यांचा प्रोग्राम चालू आहे आणि मुलंही खूप छान पद्धतीने करताय. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने त्यांची ॲक्टिव्हिटीज चालू आहे आणि बघू शकता. आणि अजून पुढचा तुम्हाला भारी भारी बघायला भेटेल. खूप छान एक वेगळाच अनुभव तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप काही शिकायला भेटेल तुम्हाला. बघा मला नक्की आवडेल. हां मस्त आहे का, खूप भारी केलं आहे मस्त. डान्स नंतर या मुलांची रायफल गन समोर त्यांची एक स्पर्धा आहे आणि तिथे फुगे लावलेले आहे. बघा तिथं वेगवेगळ्या रंगाचे. तर हे फुगे जो सर्वात पहिले फोडेल तो विनर. बघा पुढे कंटिन्यू करा. भारतीय संस्कृति का अनमोल अंग जिसका इजाज़ महाऋषि पटेल लगाने की क्षमता हमारे घरघंटियों में सुता शक्ति के द्वारा निर्माण की गई है. बाकीच्यांचं खूप बाकी आहे. खूप छान पद्धतीने हे कोऑर्डिनेट करता एकमेकांना आणि खूप छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. बघा तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान.
वा छान. ज्या जगमध्ये लास्टला जे घडतं ते त्यांनी इथं दाखवलेलं आहे. याच्या पुढे ते आहे बघा. तुम्हाला नक्की आवडेल. खूप सुंदरपणे बघा.
हो सुपर. Yeah, that means strength, spirit, and firmness. Please give them a huge round of applause, ladies and gentlemen. नाइस. Ladies and gentlemen, the silence is Nice now fire. is not the silence by the Ramnandi. Fire. It's a tufan ke pehle ki shanti. Now you can see the Jumping fire guys. rings brought on the ground. And now our Ramnandis are going to pass through it. Here first comes the way. Subidar Major Kailash Kawekar and the Ramnandis follow it. भारी शो होता आणि खूप खूप चांगलं काही बघायला मिळालं. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये की खूप भारी भारी मुवमेंट होते, खूप भारी भारी सगळ्यांनी खूप छान पद्धतीने केलं. आणि आता कॉस्ट्यूम घ्यायला आम्ही आलो आहे रूममध्ये आणि चावी मिळाली आहे आणि आता कॉस्ट्यूम द्यायचे परत. तर फायनली आपण आता चाललो आहे आता कॉस्ट्यूम देण्यासाठी. थँक्यू. अच्छा तर मित्रांनो तसं आपण फायनली कॉस्ट्यूम बाहेर आणले सगळे, हे सगळे ठेवलेले आहे आणि गाडी 5-1 मिनटात गाडी येणार आहे. आणि मोठी गाडी गेली आहे कारण की एवढे कॉस्ट्यूम गाडी आम्ही नेऊ शकत नाही स्कूटीवर, त्याच्यामुळं गाडी मागवत आहे आणि येते गाडी थोड्या वेळात गाडी येणारच आहे. आणि फायनली गाडी आली असं वाटतं मला की हीच गाडी आहे का नाही माहीत नाही आहे, असं वाटतं आहे की हीच गाडी आहे. तर फायनली हो तर मित्रांनो फायनली गाडी आलेली आहे आणि आपल्याला गाडीमध्ये कॉस्ट्यूम ठेवायचे आहे. तर फायनली गाडी आली आहे आणि आपण आता गाडीमध्ये पटापट कॉस्ट्यूम ठेवू. तर मित्रांनो फायनली आपण घरी पोचलो आहे. तुम्ही ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, भरपूर सारं प्रेम द्या, खूप सारं शेअर करा, लाईक करा. जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर मला हे म्हणायचं आहे मित्रांनो की असे तुम्हाला ब्लॉग भारी भारी मिळतात. जसे आपले ब्लॉग येत जातील तसे आपले हे बदलत जातील. तुम्हाला अजून भारी भारी तुम्हाला गोष्टी बघायला मिळेल आणि खूप सारं मी अजून काही काही नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तुम्हा सगळ्यांसाठी. तर मला हे म्हणायचं आहे मित्रांनो की जर तुम्ही हे पाहिले तर तुम्हाला आवडला असेल, जर तुमच्या कुणी असेल तर तुम्हाला समर कॅम्प वेकेशन पुढच्या वर्षी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नाशिकमध्ये भोसला मिलिटरी स्कूल आहे तिथे येऊन तुम्ही इन्क्वायरी करा आणि तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. की तुम्हाला पर्सनल डेव्हलपमेंट, हॉर्स रायडिंग आणि योगा आणि खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं की मुलांना की जे काही त्यांना शिकायला भेटतं, स्टेज डेअरिंग वगैरे, बोलण्याची पद्धत वगैरे, हे ते तुम्हाला खूप सारे ॲक्टिव्हिटी तुम्हाला तिथे मिळणार आहेत. तर तुम्हाला जाऊन फक्त व्हिजिट द्यायचं आहे. व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला ते सगळं काही इन्फॉर्मेशन मिळेल. तिथं खूप वेगळे लोक बाहेरून येतात, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, फुल ऑल इंडियात किंवा ऑल महाराष्ट्रातून तिथे मुलं येतात आणि शिकतात आणि खूप भारी आहे. खूप छान वाटलं मला तिथे, खूप सारे अनुभव मिळाले. असंच तुम्हाला खूप सारं मिळेल तिथे. बघा, जर कोई इंटरेस्टेड असेल तर जा बघा.
तर आजचा ब्लॉग आपला इथेच संपतोय आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच काही ते नवीन घेऊन यायचं तुमच्यासाठी. चला बाय बाय.